प्रेरणा घेऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व गावागावात आदिवासी बांधवांपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांची माहिती पोहोचवावी या हेतूने आपल्या आदिवासी विभागाचे मंत्री डॉक्टर अशोक उईके सर यांनी संकल्पनेतून भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनावरील चित्रमय पुस्तक तयार करण्याचे ठरवले आणि आज TRTIच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न व संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे। भगवान बिरसा मुंडांचे भारतातील पहिले संपूर्ण चित्रमय पुस्तक आपल्या महाराष्ट्रात तयार झाले आहे। अत्यंत सुंदर व आकर्षक असे हे पुस्तक डॉक्टर राजेश मोरे व त्यांच्या टीमने अभ्यासपूर्ण रीतीने वेळेत तयार केले आहे आणि आजच्या या सुवर्ण दिनी आपण त्याचं अनावरण करत आहोत। जोरदार टाळ्यांनी आपण या पुस्तकाचं अनावरण करूया। भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित हे चित्रमय पुस्तक। कि वो नाम नहीं पूरा समाज है, कि वो नाम नहीं पूरा समाज है, वो हम सबकी सोच से भी बड़ा है। जल जंगल जमीन के लिए अंग्रेजों की छाती पर वो खड़ा है। मिट्टी में खेला, मिट्टी से जुड़ा है। जी हाँ, वो और कोई नहीं, हमारा भगवान बिरसा मुंडा है, हमारा भगवान बिरसा मुंडा है। एक बार जोर से सेवा 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 सेवा। याचबरोबर आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रूट्स आणि देवरी म्हणजेच परंपरेतून उमलणारी सर्जनशीलता या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होत आहे। हे पुस्तक महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाची परंपरा, कला, अर्थव्यवस्था आणि त्याचा समृद्ध प्रवास याचे सुंदर चित्रण करत आहे। शबरी आदिवासी मित्र विकास महामंडळाने उभारलेली शबरी नॅचरल्स या आदिवासी बांधवांच्या स्वतःचा हक्काचा ब्रँडवर या पुस्तकाची संकल्पना आधारित आहे। मोहाची फुले, मध, चारोळी, तांदूळ, लाख, बांबू कला, वारली गोंडी चित्रकला, डोकरा आर्ट तसेच शेळी आणि मत्स्यपालन अशा अनेक उत्पादनाचा यात समावेश आहे। पुस्तकात 21 आदिवासी बांधवांच्या प्रेरणादायी यशोदा गाथा मांडल्या असून पहिली कहाणी बीज माता पद्मश्री राहीबाई कोपेरे यांची आहे। मुख्य पृष्ठावरील मोहाचे फूल गोळा करणारे मल्लांचे छायाचित्र, त्याच्या निसर्गाची नाते सांगणाऱ्या एक जीवनशैलीची झलक दिसत आहे। शासनाच्या योजनांमुळे आदिवासी